नमस्कार, मी अनिल जगताप। धाराशिव जिल्ह्यातील खरीप 2020च्या संदर्भात काल सर्वोच्च न्यायालयातून एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे। काल सर्वोच्च न्यायालयात आपल्या पीक विमा संदर्भात सुनावणी होती। त्यात सर्वोच्च न्यायालयाने कंपनीने जे 134 कोटी रुपयाला स्थगिती मागितली होती ती दिलेली नाही। तसेच यापुढील सुनावणी आता सोमवारी अर्थात 23 मार्च रोजी ठेवलेली आहे। कारण परवाच्या दिवशीपासून सलग 4 दिवस सुप्रीम कोर्टाला सुट्ट्या आहे, त्यामुळे ही सुनावणी आता सोमवारी होणार आहे। जसे की आपल्या सर्वांना माहिती आहे, 24 नोव्हेंबरला संभाजीनगर उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण असा निकाल देऊन धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 227 कोटी रुपये देण्याचे आदेश दिले होते। उच्च न्यायालयामध्ये जे 75 कोटी आणि त्यावरील व्याज मिळून 93 कोटी रुपये जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केले होते, मात्र ते वाटप न केल्याने त्याला स्थगिती मिळाली होती। 134 कोटीला देखील स्थगिती मागितली होती, मात्र ती दिलेली नाही। त्यामुळे आता तरी राज्य शासनाने हे पैसे तातडीनं वर्ग करून ते वाटप करावे अशी मागणी देखील या व्हिडिओच्या माध्यमातून मी राज्य शासनाकडे करत आहे। तसेच खरीप 2025 आणि चालू वर्षीचा पीक विमा अर्थात यावरती उद्या मंत्रालयामध्ये एक महत्त्वपूर्ण अशी राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक आहे। त्या बैठकीत देखील जे अकाउंटला परवानगी दिलेली नाही त्या संदर्भातला मुद्दा आणि 25ची पीक नुकसान भरपाई या संदर्भात देखील निर्णय होईलच। तूर्त ही माहिती देण्यासाठी आपल्यासमोर आलो। नमस्कार।